आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते। त्यामध्ये 12 विविध निर्णय घेण्यात आले असून जलसंपदा विभाग, महसूल उद्योग, सहकार, शेतकरी, आदिवासी आणि वन विभागासाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत। त्यानुसार यापुढे झाड तोडल्यास 50,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। यापूर्वी 1,000 रुपयांचा दंड आकारला जात होता। त्यामुळे यापुढे झाडांची कत्तल करताना किंवा झाडे तोडताना होणाऱ्या परिणामांचा विचार करूनच पाऊल उचलायला हवं। विनापरवानगी जंगल तोडणाऱ्यांसाठी वन विभागानं हे मोठं पाऊल उचललं आहे। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये वन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून विनापरवानगी एक झाड तोडल्यास आता 50,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। याबाबतचा शासन निर्णय लवकरच पारित होणार आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।